मित्रांनो आपण चालू करू मित्रांनो एक छोटीशी कहाणी आपली तुम्हाला ब्लॉगमध्ये मित्रांनो. मी व्यवसाय चालू केला कसा आणि कसा चालू केला शेवट पण तुम्हाला ते पूर्ण माहिती देणार आहे मित्रांनो. व्यवसाय चालू केला मित्रांनो मी यूट्यूबवर सगळं स्वागत आहे मित्रांनो. पहिले आपल्या चॅनलवर आपण दोन गोष्टी सांगण्याच्या अगोदर आपण दोन गोष्टी बोलू मित्रांनो. तर माझा व्यवसायाबद्दल मी दोन गोष्टी सांगतात मित्रांनो. मी व्यवसाय कुठून चालू केला, कसा चालू केला आणि मी स्टार्टिंग कशी केली हे पूर्ण माहिती माझ्या चॅनलवर तुम्हाला देणार आहे मित्रांनो. तुम्ही मला माहीत आहे मित्रांनो सगळे आतुरतेने पाहत असतात मी म्हणून हा व्हिडिओ ब्लॉग बनतो आहे तुम्हाला आणि पूर्ण माहिती मी माझ्या चॅनलवरून तुम्हाला देत आहे मित्रांनो. आज हा यूट्यूब कशा प्रकारे आपण चालू करू आणि कशा प्रकारे आपण पण चालू आणि चॅनल कशा प्रकारे लोकांच्या मनात बसला हे आपण पाहतो मित्रांनो. आज कोणतं यूट्यूबवर माहिती पाहण्यासाठी अति आवडीनं पाहता मित्रांनो प्रत्येक. तर माझ्या चॅनलवर मी हेच पाहणार आहे मित्रांनो की आपला व्हिडिओ लोकांपर्यंत कसं जावं आणि माहिती कशी पोहोचावी. आमचा प्रत्येक उद्देश कुठे ना कुठे एक मार्ग घेऊन किंवा माहिती घेऊन तुमच्यासाठी येतो मित्रांनो. आणि प्रत्येकाला वाटते की व्हिडिओ चांगला राहा मित्रांनो. तर माझ्या चॅनलवर तुम्ही सगळं स्वागत आहे मित्रांनो. मी स्टार्टिंगच आपल्या चॅनलवर सतत काही ना काही सांगत असतो आणि तुम्हाला नवीन प्रेरणा किंवा मार्गदर्शन करत असतो मित्रांनो. आजची जी काही पाहण्याची दृष्टिकोन आहे मित्रांनो प्रत्येकाचा, तर कसा राहतो आणि कशा प्रकारे माहिती आपण देत असतो तर ह्याच्याकडे आपलं प्राथमिक प्रश्न आहे मित्रांनो प्रत्येकाचा. कशा प्रकारे व्हिडिओ आणि कशा प्रकारे आपल्याला माहिती द्यायची ह्याच्याकडे लक्ष आपलं जास्त आहे मित्रांनो. आज प्रत्येक मी जे प्रयत्न केले, आज किती जण आपल्या चॅनलला पुढे जाण्यासाठी प्रयत्न केले मित्रांनो. आणि मी माझ्या चॅनलवरतीच प्रयत्न असेच सतत तुमच्याकडून सगळ्याकडून आपण प्रयत्न पूर्णपणे करतात मित्रांनो. आणि हाच एक आपला विषय होता मित्रांनो एक ते माझ्या कामाचा मित्रांनो. मी कुठून सुरुवात केली, कशी सुरुवात केली मी आपल्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या सांगणार मित्रांनो. माझ्या चॅनलला एक सुरू होण्याच्या अगोदर मित्रांनो मी कशा प्रकारे पूर्णपणे चॅनल तयार केले आणि ते तुम्हाला सांगितलं मित्रांनो. आता मी माझा थोडं जीवन अवश्य म्हणजे काय कसं केलं मी पहिले मी व्यवसाय कसा केला, कुठे गेलो काय नाही हे पण तुम्हाला माझ्या चॅनलवर माहिती देणार मित्रांनो. तर मित्रांनो मी गेलो होतो नांदेड येथे गेलो होतो मित्रांनो. मग नांदेड येथे गेल्याच्यानंतर मित्रांनो मी म्हणजे तिथं सासऱ्याच्या घरी मित्रांनो येणं होतं हरा तिथं मित्रांनो त्यांनी. तर इथं मी माझा व्यवसाय चालू केला मित्रांनो. तिथं तुमचा म्हणजे कोण मित्रांनो येणार होता बायकोचा भाऊ मित्रांनो. त्यानं एक आपल्या प्रकारचं मार्गदर्शन दिलं, असं प्रकार सेल करा, तसं करा, सेल करा मित्रांनो. तर ते मार्गदर्शन आपल्यातून एक म्हणते व्यवसाय आपल्याला मार्गदर्शन करायचा मागे उद्देश मिळून आपल्याला थोडंफार इन्फॉर्मेशन दिली, माहिती दिली मित्रांनो. तेव्हा आपल्याला नवीन असल्यामुळे मित्रांनो आपण ते व्यवसाय सुरू करू शकलो. मग थोडं ज्ञान त्याच्याकडून थोडी माहिती वगैरे घेऊन मित्रांनो आपण ह्याच्यामध्ये पडलो मित्रांनो. तर तिथून सुरुवात केली मित्रांनो. मी पूर्ण माहिती तुम्हाला स्टार्टिंगपासून सांगत आहे मित्रांनो, पूर्णपणे ऐका. तर ह्याच्यामध्ये आपण कशा प्रकारे पुढे पुढे कसं केले तो पूर्णपणे आपली माहिती तुम्हाला देतो पूर्णपणे आम्हाला चॅनलमध्ये तुमचा सपोर्ट होऊ द्या मित्रांनो. तर स्टार्ट करू व्हिडिओ मित्रांनो. तर जे आपला व्हिडिओ होता मित्रांनो तर एक अशा प्रकारे आपण सुरुवात केली आणि ती सुरुवात एकदम तर झाली मित्रांनो. तिथून तेव्हा आपण हळूहळू थोडी माहिती जसं माहिती घेत गेली मित्रांनो. मग तुम्हाला पूर्णपणे सांगतो मित्रांनो. मग ते मी दोघं तिघं मग कसं तो होता नवीन मित्र. तर आम्ही सकाळी मित्रांनो नांदेड येथे आम्ही स्टार्टिंग माझी स्टोरी मित्रांनो पूर्ण. तर काबरा येथे काबरानगर हे पावडेड नाका हे नांदेड येथे येतं मित्रांनो. तर आम्ही दोघं तिघं जे होता मित्रांनो तर नवीन मित्रांनो तर व्यवसाय शिकल्याच्या मित्रांमध्ये तेव्हा मी एका बारमध्ये देखील काम करत होतो मित्रांनो. म्हणजे तिथं एक हेल्पर म्हणून ड्युटी होती मित्रांनो. तिथं ते देखील काम करून पुन्हा सकाळी हे काम करायचं आणि दुपारून ते काम करायचं मित्र हेल्पर म्हणून तिथं. तर एकाच्यामध्ये मित्र हॉटेलमध्ये सॉरी बार नाही एक हॉटेलमध्ये होतो मित्रांनो. मग तिथं हेल्पर म्हणून ड्युटी होती मित्रांनो. तर 3 ते 9, 10, 11 तिथं ड्युटी करायची मित्रांनो. आणि हे पार्ट टाईम करायचं मित्रांनो. मग हे तुम्हाला कसं सांगतो पूर्णपणे ऐका मित्रांनो. पूर्ण माहिती तिथं मग सकाळी असाच मित्र थंडीचा टाईम होता मित्रांनो. थंडीचा टाईम होता. मग थंडी टायमामध्ये आपण तर अशी थंडी होती मित्रांनो. सकाळी 3-4ला उठायचं मित्रांनो. 4 वाजता उठायचं आणि मित्रांनो दोघं ते असा अंधार राहायचं मित्रांनो. 3-3:30 उठलं अंघोळ करून मित्रांनो फ्रेश होऊन पूर्ण काय नाश्ता थोडं काय नाश्ता काय करायचं काय डबे बांधून घ्यायचे मित्रांनो. तिघंही मित्रांनो मग पुन्हा गाडीवर मित्रांनो तिघं जायचे. सगळ्याचे पेट्रोलचे पैसे थोडे राहायचे मित्रांनो तिघाचे बी. आणि जायचं मित्रांनो व्यवसाय करत. तर मग सकाळी 4ला गेलं की मित्रांनो 5-6 पण ताप तिथं कामाला टसवायचं मित्रांनो तिथं. माल सेल करायचं दोघं तिघं मित्रांनो. आणि लांब जाऊन तर माल सेल करून विकून पुन्हा मग कुठं नाश्त्यामध्ये डबा काढून वगैरे मित्रांनो कुठं शेतामध्ये म्हणा कुठं म्हणावं मित्रांनो तिथं काढून आम्ही तिघं वगैरे जेवण करायचं. अर्धा पाऊण घंटा रेस्ट घ्यायचा मित्रांनो. आणि अजून कामाला लागायचं मित्रांनो. पुन्हा टाईम झाला का मित्रांनो पुन्हा परतायचं पुन्हा मित्रांनो घराकडे पुन्हा मित्रांनो. मग थोडा जसं काही व्यवसायाचा माल संपला तो माल घेऊन यायचा पुन्हा परत मित्रांनो. आणि अशाच प्रकारचं आमचं आणि दर रविवारी सुट्टी
घेत होतो मित्रांनो. ते सोबत आम्ही सुट्टी घ्यायला चालू केलं मित्रांनो. दर आठवड्याला सुट्टी म्हणून असं सगळ्यांना विचार करून मित्रांनो व्यवसाय चांगला चालायला लागला आणि सगळा आनंद व प्रेरणा नवीन आनंदाने सगळ्याकडून भरून गेले मित्रांनो. तर मित्रांनो हे कसं असते मित्रांनो, हे प्रेरणा मार्गदर्शन एक काही असं म्हणजे प्रत्येक काही सपोर्ट एक आपला एक मार्गदर्शन दिलं मिळून येणार मित्रांनो आपल्याला. तर हाच एक स्टार्टिंग जी होती मित्रांनो, आपण सकाळ सकाळी उठून जाणे, थंडीचं वातावरण जसं मी आज बी कळते मित्रांनो मला, ते थंडगार राहायचं मित्रांनो, रस्ता एकदम किर्र राहायचा आणि जायचं म्हणजे कसं मित्रांनो एकदम शांत वातावरण राहायचं. त्याच्यामुळे जायचं मालविकाला आणि ते म्हणजे कसं मित्रांनो कामामध्ये माणूस खूप व्यस्त असतो त्या टायमाला मित्रांनो, आणि वेळ कसा गेला काय नाही ते कळत नसते मित्रांनो. ते आणि त्याच्याप्रमाणे ते आणि बिझनेस सक्सेस बी झाला मित्रांनो. त्या टायमाला आपला व्यवसाय बी भरपूर चालत होता मित्रांनो. तेव्हा 1000, 1500, 2000 असा रोजचा डेलीचा आपला रोजचा चिल्लर म्हणजे ते व्यवसायामध्ये उत्पन्न होऊ लागलं मित्रांनो. म्हणजे व्यवसायाचा माल विक्री होत होता तेवढा मित्रांनो. तेवढा जास्त एवढं इन्फॉर्मेशन त्याच्यामध्ये आपण जेवढं म्हणजे नांदेडमध्ये आपण केलं मित्रांनो. आणि तेच काही मित्रांनो जीवनामध्ये जे काही आवडीनिवडीचा काही विषय असतील मित्रांनो, प्रत्येकाला प्रत्येक जीवनामध्ये काही शिकण्यासारखं असतं मित्रांनो. तर तिथून आपण चांगल्या प्रकारे एक नांदेडमध्ये आपण मित्रांनो भरपूर काही प्रयत्न केले की एक असा व्यवसाय केला आणि तिथून इन्फॉर्मेशन अशी घेतली मित्रांनो, माहिती केली. आणि ह्याचं काही प्रत्येकाचा दोन प्रत्येक म्हणजे कसं मित्रांनो एक जास्तीत जास्त मग तिथल्या दुकानदारचं बी आम्हाला म्हणजे एकदम छान रोजचं येणे व्यवसाय करणे ह्याच्यामध्ये रोज जर जमले मित्रांनो. मग तिघाचे बी म्हणजे व्यवसाय चांगले व्हायला लागले मित्रांनो दिवशी. तर कोणाचा होतं कोणाला असं मग प्रत्येक डेली करण्यामुळं व्यवसायाला घटपट आली आणि व्यवसाय वाढत चालला मित्रांनो. तर ह्याचं कसं असतं मित्रांनो, पूर्णपणे जे माणूस करतो ते कधी मागे सरत असतो. तर जात होता आम्ही असं मित्रांनो. आणि ती अजून बी तिथून आपण जसं वाढ गेल्यानंतर ती वाट अजून दिसत आहे मित्रांनो. असं थंडगार वातावरण तिथून निघालो आपण शांत मित्रांनो. इथं माल बी घेऊन जीवला की तिथून शांत राहायचं वातावरण मित्रांनो. ते म्हणजे तिथून अजून आपण जर म्हणजे दोन आपला व्यवसाय करतात तिथून निघालो मित्रांनो घराच्या बाजून, तिकडून तर असं व्यवसाय करूनच व्यवसाय करत पुढे जातो मित्रांनो. व्यवसायामध्ये कसा टाईम निघून गेला पता लागायचा नाही मित्रांनो. तर व्यवसायाचा एक छंद एक लागलाच मित्रांनो. छंदमुळं व्यवसाय पुढे सरकत चालला आणि पुढे मग प्रत्येक त्याच्यामध्ये सक्सेस होत चालू मित्रांनो. आणि ते व्यवसाय जे होता मित्रांनो न संपणारा न खतम होणार असा व्यवसाय होता मित्रांनो. आणि ते व्यवसाय एकदम सगळ्याला एक मनामध्ये आवड निर्माण करणार मित्रांनो. म्हणजे जर सगळंच काही व्यवसायामध्ये सगळंच काही म्हणजे मित्रांनो सगळंच लेडीज जेंट्स जे काही वस्तू लागायचे होते मित्रांनो सगळंच काही त्याच्यामध्ये म्हणजे लेडीजचं सगळं सामान घरगुती सामान मित्रांनो टोटल म्हणजे सजायचं जे काय होतं मित्रांनो पूर्ण दुकानात ऑल इन वन होतं मित्रांनो. आणि ते नंबर 1 हळूहळू याची गती पकडायला लागली मित्रांनो. आणि म्हणजे दुकानांची प्राईस आहे मित्रांनो तिथलं तर तिथल्यापेक्षा तर 1-2-3% जे भेटतं रस्त्यावर एवढं निघाल तेवढं विकून मोकळं लागलं मित्रांनो. जे दुकानदार 20-30 रुपये खाते मित्रांनो तर 2-4 रुपये खाऊन माल विक्री करत होतो मित्रांनो आम्ही. कारण की आम्हाला हजर निघण्याशी मतलब होतो मित्रांनो. कारण की मला पगार होते त्या टायमाला मित्रांनो सांगायचं म्हटलं की मला 2-3 हजार तर पगार होतो मित्रांनो. आणि मी 2-3% जर विकले तर मित्रांनो हजरी मला 1-2-3 बी जर रुपये पडले तर हजरी भरपूर प्रमाणात पडत होती मित्रांनो. तर असा व्यवसाय मी चालवला आणि त्याच्यात ती लढवली मित्रांनो चांगलीच. आणि यश म्हणजे आपल्या पाठीशी भरपूर येत लागत होतं मित्रांनो. कारण की आपण त्याला मेहनत घेतली आणि त्याची आवड निर्माण केली मित्रांनो. आवड निर्माण झाल्यामुळे आपण त्या व्यवसायाला आपण जास्त गती द्यायचा प्रयत्न केला मित्रांनो. तर विचार केला की आज ह्याच्यात आपल्याला यश येत आहे तर आपण ह्याच्यात थोडं मन लावून काम केलं तर अजून पुढे आपला व्यवसाय चालत जाईल मित्रांनो. तर व्यवसाय भरपूर कमी आपण वेळात मित्रांनो तेव्हा आपलं काही म्हणजे सांगायचं म्हणजे ते वेळ तसा होता मित्रांनो की ते नवीन आपल्याकडे जी बॅग असते मित्रांनो गावाला फिरून जायची बॅग मित्रांनो असं लटकून घ्यायची त्या बॅगवर व्यवसाय चालू केला मित्रांनो. किमान 200चा फक्त आपला नवीन व्यवहार होता मित्रांनो. 200 रुपयावरचा आपण व्यवसाय चालू केला मित्रांनो. आणि त्याच्यावर मग पण आपण मेहनत घेऊन आपण व्यवसाय वाढत चालू आणि व्यवसायाला आपण पुढे चांगल्या प्रकारे पुढे नेलं मित्रांनो. तर व्यवसाय आपण एकदम छान प्रकारे व नीतिनेमाने बरोबर आपण म्हणजे वेळ महत्त्व देऊन आपण व्यवसाय केला मित्रांनो. यश आपलं त्याच्यामध्ये चांगल्या प्रमाणात आलं मित्रांनो. आणि हा यश आपला अजून शेवटपर्यंत अजून चालूच आहे मित्रांनो. कारण की यश असा होता की ते कुठे ना कुठे आपला चांगल्या प्रकारे आपण यशस्वी होऊ शकलो मित्रांनो. आणि हेच आपल्याला कुठे ना कुठे एक सत्तर जोर असतं मित्रांनो प्रत्येकाची कुठे ना कुठे चांगल्या प्रकारे मित्रांनो. आज प्रत्येक माणूस यशस्वी होत आहे मित्रांनो. तर मला हा यशस्वी होण्याच्या मागे आपण प्रयत्न केले मित्रांनो. एवढे प्रयत्न केले आणि त्याला चांगले एक अशी योजना आखली मित्रांनो. पुढे अजून प्रत्येक जागी जायचं आपला माहितीचा पूर्ण आपण अनुभव घेतला पूर्ण आणि पुढे मेहनत घ्यायला चालू केली मित्रांनो. हीच मेहनत आपल्या दिवशी कामी पडेल मला माहिती होतं मित्रांनो. कारण की ह्याच्यात ज्ञान आपण जसं घेत आहोत तर तसं माहिती वाढत आहे मित्रांनो. आणि जसं वाढत आहे तसं उत्पन्न वाढतं मित्रांनो. आपण विचार केला आणि पुढे जास्तीत जास्त विचार केला की पुढे आपल्याला चालायचं आणि पुढे व्यवस्था आपल्याला हळूहळू
माहिती करायची आहे मित्रांनो. तर मग ती व्यवसायाची माहिती करत करत आपण पूर्णपणे पुढे सरलो मित्रांनो. पूर्ण ज्ञान घेतलं त्याचं आणि मित्रांनो पुढे आपण कामात आपल्याला लागत चालू मित्रांनो. आज प्रत्येकाला आज यश म्हणजे आपलं काय आहे मित्रांनो आपल्याला माहीत झालं. मग आज आपण प्रत्येक माहितीमध्ये कुठं आपण लांब जाऊन मित्रांनो पूर्ण त्याची डिजिटल कामाची घेतली मित्रांनो पूर्णपणे आणि व्यवसायाला सुरुवात केली. प्रत्येकाला आपण कुठे ना कुठे काही ना काही इन्फॉर्मेशन देतो मित्रांनो. त्याच्यामध्ये शिक्षण जे झालं मित्रांनो पूर्णपणे आपण नांदेड इथं पूर्णपणे आपण काम करून आपण त्याचं डिटेल म्हणजे कसं मित्रांनो नांदेडमध्ये पूर्ण आपण जाऊन पूर्णपणे कशाप्रकारे दुकानदार वगैरे म्हणजे एक छानसं प्रकारे छान काम केलं फार तुम्ही सगळ्यांनी म्हणून असं ते कौतुक करायला लागलं. तुम्ही कसं असतं मित्रांनो व्यवसायामध्ये बरं लावून कोणते व्यवसाय केला मित्रांनो संघर्ष त्याचं नक्की फळ देत असतं मित्रांनो. तिथून मी पूर्णपणे ज्ञान घेऊन मित्रांनो पूर्ण आपण त्याच्यामध्ये पूर्ण काम एकदम चांगल्या टप्प्याने केलं मित्रांनो आणि पूर्णपणे आपण त्याच्यात सक्सेस होऊ शकलो. आणि तीच माहिती आपल्याला कधी ज्ञान घेतलं कधी कामाला वाया जात नसते मित्रांनो. आणि चांगल्या प्रकारे धडधडीत व्यवसाय चालू लागला मित्रांनो आणि ते यशाची पहिली पायरी आपण चढली मित्रांनो. आणि तीच एक चांगल्या प्रकारे आपण पुढे निघालो आणि पूर्ण माहितीचा आपण अनुभव घेत पुन्हा ज्ञान त्याचा मित्रांनो पूर्ण कशाप्रकारे काय नाही. तर आपल्याला म्हणजे कसं मित्रांनो लोक जे जर आपण काम करून जर शकलो होतो मित्रांनो किती आपल्याला भेटणार पगार 3,000 4,000 त्या टायमाला पगार होतो मित्रांनो. 2% जर आपण माल विकले मित्रांनो तिथे तर त्याचा मोबदला आपला त्याच्यापेक्षा पुढे पडत होतो मित्रांनो. ते हळूहळू कळवलं मित्रांनो कारण की ते टाईम आपल्याला 2-3 हजार रुपये कमवायचं नव्हतं मित्रांनो. ते टाईम होतं ते म्हणत होता मित्रांनो मी म्हणावे आता हे वय आपलं 2-3 हजार कमवायचं नाही 1,000-2,000 कमवायचं रोजचं म्हणून. आणि त्याचप्रमाणे आपलं त्याचं शक्य करू शकलो मित्रांनो आपण व्यवसायामध्ये धडधडीत चांगलं यश येत होतं मित्रांनो पुन्हा. आणि त्याचप्रमाणे आपलं यश मग त्या टप्पा आपला ओलांडला मित्रांनो. व्यवसाय एवढं चालत होता पण त्या टप्प्यामध्ये आपण पुढे सतत चालता आलो मित्रांनो. तर यश हे असं असतं मित्रांनो यश जो पण माणूस मेहनत करत असतो तो पण कोणताही मार्ग सोपा होत नसतो मित्रांनो. आज आपण तेच टप्पा ओलांडला आणि जास्तीत जास्त पुढे चालायला मित्रांनो आणि यश आपल्या पाठीशी येत आहे हे आपल्याला दिसत होतं मित्रांनो. आणि प्रयत्नाचं कधी आपण म्हणजे कसं मित्रांनो जेवढं होतो तेवढा आपण प्रयत्न कधी न करता आपण पाठीमध्ये सरकलं नाही मित्रांनो. पुढे व्यवसायाला यश येतच होतं. तर मित्रांनो एखादा व्यवसाय एक माणूस कमीत कमी त्याच्याकडे 2-5-10 लाखाचं भांडवल असलं मित्रांनो तो 2-4 हजारचा 5,000 घालला तर सहज देत होत असतो मित्रांनो. कारण की हे व्यवसायाची स्वतःची कला असते त्या कलेवर माणूस भरपूर पुढे जाऊ शकतो मित्रांनो. आणि ही कला कधी न संपणारी असते मित्रांनो. आणि म्हणजे एक रेग्युलर जेवढं म्हणजे माल विक्री होत असले मित्रांनो तो पेमेंट फुल पडत असेल मित्रांनो. कारण की त्याला अनलिमिटेड एवढी पेमेंट असते. म्हणजे हे असं असतं मित्रांनो व्यवसायामध्ये तुम्ही जेवढं भांडवल गुंतवता तेवढा पैसा त्याच्यामध्ये उत्पादन बाहेर निघतात मित्रांनो. दुकानदार भरपूर दुकानदार जेवढं 5-10 लाखाचा माल असला मित्रांनो तर एका दुकानात म्हणजे मित्र कामाला होता मित्रांनो तर त्याचं कमीत कमी 5-10 लाखाचं काय तर भांडवल असतं मित्रांनो. त्याचा रोजचा म्हणजे 5-10 लाखाच्या भांडवलमध्ये 5-7 हजार 8 हजार 10 हजार गल्ला होता मित्रांनो त्याचा. तर 8-10 हजार गल्ला म्हणजे मंथली त्याला किती पडले म्हणतात 3 लाख. माल किती घातला त्याला 5-10 लाखाचा मित्रांनो. 10 लाखाच्या मालामध्ये त्याने 3 लाख तर बाहेर मंथली कमवला मित्रांनो. म्हणजे हे त्याचं युक्ती असते मित्रांनो. त्याचं भांडवल दुकान तेवढं होतं म्हणून त्याने जास्त कमी करत होता मित्रांनो. तर हेच व्यवसायाची गती असते मित्रांनो. तर व्यवसाय बरोबर आपण जेवढं प्रामाणिकपणे व जास्त चांगल्या माला क्वालिटीवर तुम्ही जर ठेवता मित्रांनो तसं हे आपलं व्यवसाय बी भरपूर प्रमाणात होत असतो मित्रांनो. फक्त यायला लागतं मित्रांनो भांडवल बिना भांडवलाचा व्यवसाय कोणता होत नसतो. हेच यश येण्याच्या पाठीमागे प्रत्येकाचं कुठे ना कुठे काही म्हणत असते मित्रांनो. तर मग तिथं आपल्याला कळत होतं मित्रांनो की ते दुकानदारचं जे माल होता मित्रांनो डेली त्यानं म्हणजे 3 लाख मंथली कसं बी 10 लाख घालून कमवत होता मित्रांनो. मग त्याचा युक्ती त्याची बिझनेसचा पैसा होता मित्रांनो. आणि त्याचप्रमाणे आज हे चलतं पळतं युग आहे मित्रांनो. ह्या पळत्या युगामध्ये जिथं जेवढा पैसा कमवतो तुम्ही 10 लाख कमवा 5 लाख कमवा 4 लाख कमवा 20 लाख कमवा कमीच आहे मित्रांनो. कारण की कॉम्पिटिशन आजच्या जमान्यात भरपूर वाढलेला आहे मित्रांनो. ह्या दुनियामध्ये कॉम्पिटिशनच्या दुनिया भरपूर झालेली आहे. आज किती बी कमवून माणूस आकडा झिरोच असं समजतात. जेव्हा आपण त्या व्यवसायात गेलो मित्रांनो तेव्हा कळलं आपल्याला की दुनिया कशी आहे कशा प्रकारे किती टक्के लोक पैसे कमवतात त्या दुनियाचं पूर्ण आपण चाळणी केली मित्रांनो. आणि ह्याच्यातून आपल्याला कळलं की आपल्याला नवीन मला काय माहीत नव्हतं मित्रांनो. जे प्राईज आहे तेच त्याच्या जे लिहिलं तेच समजत नाही आपल्याला कळत नव्हतं मित्रांनो. त्याच्या एवढं लिहिलं आहे हा एवढाला आहे. तर ह्याच्यामध्ये आपलं ज्ञान होतं मित्रांनो. आणि ते तर नवीन त्याचप्रमाणे आपण केलं मित्रांनो. पुन्हा ओळखू बापरे म्हणजे तो दुकानदार तर पार लुटत म्हणतो झाले म्हणून 3-3 4-4 5 घर बांधायला तर कार घेऊन फिरतं हे फिरवलं ह्याच्यातलं हेच कळलं मित्रांनो. आपल्याला ज्ञान आलं तिथून की आपण म्हणजे हे एक सांगायचं महत्त्व का असतं मित्रांनो. एक आपण बाहेर जो पडत नाही मित्रांनो तो पण कोणतं माणसाला ज्ञान भेटत नसतं. आपण जेव्हा घरच्या बाहेर पडलो मित्रांनो बाहेरची दुनिया कळली आपल्याला आणि कशा प्रकारे हे लोक वागतात आणि कशा प्रकारचे पैसे कमवतात हे आपल्याला दिसून आले मित्रांनो. एवढ्या वस्तू लोक एवढे मोठे पैसे कमवतात आणि आपली जीविका भागवतात हे आपल्याला पूर्णपणे दिसत आहे मित्रांनो. आज हे बाहेर पडल्याशिवाय ज्ञान पडत नाही मित्रांनो. मी पडल्याच्यानंतर पुन्हा आपण सगळं मग आमचं मित्रांनो जिकडे तिकडे फिरून आपण व्यवसायाचं पूर्ण एक नियमावली केली मित्रांनो. तर ते फिरून नांदेडमध्ये तिकडला पट्टा इकडला पट्टा सगळं फिरून मग पुन्हा मला कळलं लागलं मित्रांनो हे दुनिया कशा प्रकारे चालत आहे काय नाही आणि कशा प्रकारचे व्यवसाय ह्याला म्हणजे कशा आपल्या ह्याच्यामध्ये चालतात आणि कोणत्या प्रमाणात लोक कोणत्या वस्तूला जास्त
म्हणजे घेण्याची दृष्टिकोन ठेवतात हे आपण ह्याच्याकडे लक्ष ठेवलं मित्रांनो जास्त प्रमाणात. माहिती घेतली, ज्ञान घेतलं कशा प्रकारे काय नाही, म्हणजे कोण काय घेते काय नाही ह्याच्याकडे लक्ष जास्त ठेवणं मेन महत्त्व असतं मित्रांनो. त्याच्यामध्ये आपण त्याच्याकडे लक्ष जास्त ठेवून आपण मग हळूहळू गिऱ्हाईक आपल्याकडे म्हणजे कसं मित्रांनो म्हणजे आपण पुन्हा तिथं व्यवसाय जसं आपण मेहनत केली तसं व्यवसाय वाढत चालला मित्रांनो. आणि आपल्याला ते म्हणजे मित्रांनो कसं असतं आपल्याला कसं जे डिसिजन फास्ट घ्यायला लागतं मित्रांनो व्यवसायामध्ये, आणि तोच माणूस भरपूर काही त्याच्यामध्ये काही करू शकत असतो मित्रांनो. तर व्यवसायाचं जे पहिला टप्पा होता आपण पूर्णपणे पार पाडा मित्रांनो. भरपूर काही आपण तिथं अजून रेल्वेची व्यवस्था भरपूर होती मित्रांनो नांदेडमध्ये. रेल्वेनं जाणं येणं, कुठं वगैरे ट्रेननं जाणं, कुठून येणं, आपण व्यवसाय करणं परत येणे मित्रांनो. हे चांगल्या प्रकारे अनुभव होत गेला. आणि आम्ही आपण दुकानापेक्षा जी वस्तू मित्रांनो 50ची आहे समजा तिथून 10% कमी करून आपण सेल करून टाकल्या मित्रांनो. तर हे दुकानदारपेक्षा आपण माल थोडा कमी दिल्यामुळे गिऱ्हाईक जास्त आपल्याकडे येत असतं मित्रांनो. हे तर दुनियाचा मेन उद्देश आहे मित्रांनो. आज म्हणून प्रत्येक जागी कुठे ना कुठे आपण थोडंफार कुठे ना कुठे यश गाठण्यासाठी थोडं काही घाटायला लागत असं मित्रांनो. तर प्रत्येकाला पुढच्या माणसाला वाटत असं मित्रांनो की वस्तू जी आहे रस्त्यावरची आहे त्याच्यापेक्षा हलका असते, पण कन्फ्यूज माणसाला एकच होत असते मित्रांनो की माल तीच असते मित्रांनो, पण पैसे कमवणार जास्त असतं दुकानदार जास्त कमवतो आहे, तर ह्याच्यापेक्षा कमी कमवतो, असं 2 नमुने असतात मित्रांनो. तर कोण हा एखाद्या वेळेस दुकानदारला असं म्हणत नाही मित्रांनो की दुकानदार बी क्वालिटी चांगली ठेवतो मित्रांनो कधी कधी, आणि पैसे तसंच घेतो मित्रांनो. मग ते एखाद्या दुकानामध्ये ह्याच क्वालिटी बी तसली दुकानं भरपूर आहेत मित्रांनो. तर ह्याच्यामध्ये पण साधारण वस्तूमध्ये मित्रांनो पण एक सांगायचा मुद्दा म्हणतो मित्रांनो की जे व्ही आय पी दुकान असतात त्याचं टोटल जे एकदम ब्रँड माल ठेवतो मित्रांनो, मग त्याला चालत नाही मित्रांनो. त्याचे माल त्यानं जसं ब्रँड माल असतो तसा पैसा त्यानं घेतच असतो मित्रांनो, हे आपल्याला दिसून येतं. आणि कोण साध्या मालवर बी कोण दुकानदार पैसे कमवून घेतात मित्रांनो. मग हे बी होऊ शकते मित्रांनो. असं नाही की प्रत्येक दुकानदार व्ही आय पीच माल ठेवतो असं नसतो, कोण मिक्सिंग ठेवून बी पैसे कमवत असतो मित्रांनो. तर प्रत्येकाचं एक विक्रीचं तत्व वेगळं मित्रांनो. कोणाला पैसे कमी मालामध्ये जास्त पैसा कमवतो मित्रांनो, आणि जे कमी टक्क्यावर कमवतो कोण मित्रांनो, म्हणजे कमी ह्याच्यावर माल सेल करून पैसा बाहेर काढतो मित्रांनो. तर प्रत्येक व्यवसाय वेगळा असतो मित्रांनो, पण त्याला प्रयत्न करणं जरुरी असतं. प्रत्येक माणूस प्रयत्न करता आणि आपले युक्तीने पैसे कमवत आहे मित्रांनो. तर व्यवसाय करणे एक चांगल्यापैकी एक आपल्या भांडवलला कशा प्रकारे पुढे सरकायचं आहे आपल्याला, आणि कशा प्रकारे आपल्या पुढे जायचं ह्याच्याकडे लक्ष ठेवणं जास्त जरुरी आहे मित्रांनो. आज हाच आपण टप्पा निवडला आणि जास्तीत जास्त आपण त्या टप्प्यावर आपण जास्त लक्ष ठेवून आपण व्हिडिओ बनवायला चालू केले मित्रांनो. तिथून मी मला त्या व्यवसायामध्ये चांगल्याच प्रकारची आवड निर्माण झाली मित्रांनो. तर कुठे बी नवीन भरपूर मेहनत केली मित्रांनो. 5-5, 4-4 किलोमीटर आपण आज चल जाणे आणि तिथून बाहेर येणे मित्रांनो. मेहनत बी भरपूर प्रमाणात घेतली मित्रांनो. आवड निर्माण झाल्यामुळं आपण चांगलं मन लावून काम करायला चालू केलं मित्रांनो नवीन तिथे मी. आणि पूर्णपणे व्यवसायाची म्हणजे पूर्ण माहिती घेऊन आपण त्याच्यामध्ये पूर्णपणे सक्सेस होऊ शकलो मित्रांनो. आणि ते व्यवसाय आज आपला सक्सेस झाला मित्रांनो. आज मी तरी पण यूट्यूबवर झालो मित्रांनो. आज हे तुमच्या सगळ्यामुळे झालं मित्रांनो. आणि ह्याच्यामध्ये आज हे यूट्यूबमध्ये बनवलं मित्रांनो, तुम्ही बनलं नाही, तुम्ही बनवलं मित्रांनो मला. तर हा एक आवडता छंद यूट्यूबचा जे पूर्णपणे हे बी सक्सेस झालं मित्रांनो. पण तो माझा एक मुद्दा जे व्यवसायाचा आहे मित्रांनो, ते बी करून हे बी तुमच्यासाठी सगळ्यांसाठी चॅनल काढलं आहे मित्रांनो. तर एन्जॉय करा. आमच्या चॅनलच्या माध्यमातून प्रत्येक काही आपण देतात मित्रांनो. आणि माझं जे जीवनशैलीचं जे होतं मित्रांनो, प्रत्येक व्यवसाय कशा प्रकारे आपल्याला शिकवलं कोण काय नाही तुम्हाला पूर्ण माहिती दिली मित्रांनो. आणि तेव्हा मी अक्षरशः व्यवसाय केल्यानंतर त्याचा सक्सेस झालो आणि चांगली माहिती घेऊन काम आपल्या मनानं करायला लागलो मित्रांनो. आणि हे कसं असं मित्रांनो एक टाईमपास वगैरे काही नसतं मित्रांनो हे. तर त्याच्यामध्ये अनुभव भरपूर आहे मित्रांनो. तर जशी श्रद्धा वेगळी असेल मित्रांनो. कोण मित्र होता त्यांना एक ख्रिश्चन नामात होता मित्रांनो. मग त्याच्यामध्ये मला माहिती घ्यायची की कसं असतं काय नाही. चल माझ्या सांगू बघ कसं असतं म्हणजे ख्रिश्चन. जाऊन गेलो मित्रांनो, पाहिलो ख्रिश्चन जागी तिथं त्यांची प्रणाली कशी आहे, कशा प्रकारे त्यांनी आपल्याला ख्रिश्चन त्यांचे देव कसं मानतात काय नाही, गॉड तिथलं बी माहिती वगैरे पाहिली मित्रांनो. त्यांचं कशा प्रकारे करतात काय नाही ते मग तिथलं मग जाऊन मी त्यांच्या ख्रिश्चनचं जे राहतं मित्रांमध्ये गेल्यानंतर बघितलं बायबल ठेवलेलं मित्रांनो, तिथं टेबल ठेवलेलं बसलो. कशा प्रकारे त्यांनी त्यांची भक्ती देवाची कशी आपण जसं आपल्या देवामध्ये मंदिरला पाय वगैरे पडतात त्याच्यामध्ये तर त्यांच्याकडे वेगळं असतं मित्रांनो. ते पाणी वगैरे पाणी देतं त्या बायबल असतं वाचायला मित्रांनो. तर पहिले कसे होतं काय नाही ते पूर्ण पुस्तकात लिहिली माहिती बघितलं मित्रांनो. म्हणजे थोडंफार तिथला बी अनुभव घेतला मित्रांनो कशा प्रकारे काय नाही ते मित्रांनो. मग ते तिथलं बघून सगळं थोडं वेगळंच वाटलं मित्रांनो. म्हणजे प्रत्येक धर्मामध्ये वेगळं असतं मित्रांनो. तेच आपल्याला दिसून आलं की वेगळंच जसं म्हणजे वेगवेगळं आहे. बायबल वाचून थोडा अर्धा घंटा तिथं बघितलं मित्रांनो. किती वर्ष म्हणजे त्यांचं जे होतं एवढ्या वर्षाखाली असं जन्मातच झालं. पहिले माणूस मरत नव्हता काय नाही ते पुस्तक बायबलमध्ये 1000 वर्ष जगत होता. पुन्हा मग बाई आली पुन्हा मग त्याच झालं मग त्यानं काय तर झाडं काय तर लय मित्रांनो तिथं आठवण देत नाही मित्रांनो. त्याच्यामध्ये बायबलमध्ये तो एवढं दिलं होतं ते अजून आठवत नाही मित्रांनो. त्या बायबलमध्ये एवढं माहिती दिली आहे मित्रांनो. ते अजून आपण थोडंफार वाचलं तरी पण मित्रांनो. मग थोडा अर्धा घंटा मग एक सुट्टी घेत होतो मित्रांनो मी. मग तिथं अर्धा घंटा जरा ऐकल्याच्यानंतर थोडं सुट्टी घेऊन थोडं एक दिवस शांत वाटायचं मित्रांनो.
हमेशा कामात राहत होतं आणि एक दिवस सुट्टी घेतो थोडा आराम वाटतो मित्रांनो. तर मित्रांनो खूप काही जीवन स्वतःसाठी ठेवणं जरुरी आहे. आज कोणता बी एक दिवस आपण काम करतो तर एक दिवस थोडा 1 घंटा 2 घंटे स्वतःसाठी वेळ ठेवावा लागतो मित्रांनो. आणि ते एक दिवस आपण एक सुट्टीचा काढला आणि ते टाईम त्याच्यामध्ये इकडं-तिकडं बसण्यात, इकडं-तिकडं जाण्यात काही ना काही खरं आपलं कुठे ना कुठे काही ना काही आपण एक विचार करून आपण व्हिडिओ एक सक्सेस केलाच मित्रांनो. आणि तिथं आपण काही ना काही मग तरी पण थोडंफार आपल्याला तिथं आपल्याला एक त्या टायमाला आम्हाला एक म्हणजे नाही मित्रांनो तेव्हा बजरंगी भाईजान हे पिक्चर आपण बघण्यात आला मित्रांनो तिथं. ते सुट्टीच्या दिवशी मित्रांनो. तेच आपला काही अनुभव आला मित्रांनो. हे वेगळं काय तर आपल्या जीवनामध्ये वेळ थोडंफार स्वतःसाठी वेळ द्यायला पाहिजे मित्रांनो. तर आणि भरपूर व्यवसायासाठी आम्हाला आग्र्याला जावं लागलं मित्रांनो. तिथे बी आम्हाला 2-3 दिवस लागले. तिथला बी अनुभव घेतला. माणसाच्या जीवनामध्ये प्रत्येक काही गोष्टी ज्ञात केल्या मित्रांनो. काही आठवणी ताज्या करण्यासाठी तुम्हाला बोलले मित्र. हे असा व्यवसायाचं नाव होता मित्रांनो. आणि अशा प्रकारे आपण जाऊन लवकरात जाऊन व्यवसाय पूर्णपणे करून वापस येताना बरोबर टायमावर आपलं हाताळणी करून आपल्या प्रत्येक ह्याच्या भांडवलामध्ये आपण यश घ्यायचं मित्रांनो. आणि कोणताही व्यवसाय होत नसतो मित्रांनो. व्यवसाय करावा लागत असतो पूर्णपणे. आणि त्या व्यवसायामध्ये जास्त म्हटलं लावून आपण काम करण्याने व्यवस्थित आपले भांडवल ठेवून 2 पैसे ठेवणे तो व्यवसाय करू शकतो मित्रांनो माणूस. तो व्यवसायामध्ये बी आपण यश चांगल्या प्रकारे गाठलंच मित्रांनो. आज बी आपण तेच व्यवसाय करून आज आपण त्याचा प्रत्येक व्यवसाय करूनच आपण प्रत्येक गोष्टीवर आपण ध्यान ठेवून आपलं कार्य करतो मित्रांनो. कामाकडे लक्ष ठेवून तिथंच व्यवसाय आपल्याला इथं कामाला लागला मित्रांनो. आज इन्फॉर्मेशन ते घेऊन तिथलं त्याच कामाला आपण लागलो मित्रांनो. आता तिथं ते व्यवसाय स्वतःच केला मित्रांनो. त्याच व्यवसायावर आपण तर कामाला लागलो मित्रांनो लातूरमध्ये मित्रांनो. तर ही आपली एक छोटीशी आपली इन्फॉर्मेशन मित्रांनो की मी जे काही केलं आहे आत्ता मित्रांनो आणि जी काही माहिती मी तुम्हाला सांगत आहे. तर मित्रांनो ह्याची काय एक महत्त्व काय होतं मित्रांनो की आपल्या चॅनलच्या माध्यमातून काही ना काही थोडंसं एक आपल्या जीवनाचा थोडा एक क्षण तुमच्यासाठी वाटला मित्रांनो. आणि तीच माहिती मी माझ्या चॅनलवर तुम्हाला सगळ्या कळावी म्हणून मी व्हिडिओ बनवला मित्रांनो. कारण ते तवाची आठवण जी होती आम्ही चलता फिरता बोलता इकडून जाणे तिकडून एक पूर्ण वाट म्हणजे पहिले एक फेरी मारायची मित्रांनो. तुम्ही गाव गाठायचं म्हणजे पहिले एक मित्र शहरात जातून थोडं म्हणजे गल्ली तेवढं काय फिरायचं तिथून जायचं मित्रांनो काम करत. तिथं पुन्हा एक गाव गाठायचं मित्रांनो चलत. गाव गाठलं म्हणजे तिथून पुढे झाले की मित्रांनो तिसरा पटेवर आणून तिसरीकडे जागा जायचं मित्रांनो. तिथलं करायचं मित्रांनो. तिथून झाल्यानंतर तिथून झाले की पुन्हा तिथून मित्रांनो अजून एक टप्पा काढायचा मित्रांनो. मग असं 4-5 टप्पे दिवस माळला 5-6 वाजता मित्रांनो माल भरायला जाऊन पण तिथून ऑटो पकडून मित्रांनो घराकडे यायचं. 6-7-8 वाजता अशा प्रकारे आपण कामामध्ये एक म्हणलं प्रकारे आपण काम करून आपलं पूर्ण व्यवसाय कशा प्रकारे आपला करायचा कशा प्रकारे तिथलं काही क्षण आपण पूर्ण करू शकलो. पूर्ण आपल्याला अजून बी अनुभव आहे मित्रांनो कशा प्रकारे मेहनत घेतली आपण कोणत्या टप्प्याने आपण पुढे माहिती घेतली आणि त्याच ह्याच्याकडे आपण जास्त एक योग्य पद्धतीने आपण मेहनत घेतली मित्रांनो. ती मेहनतच आपल्याला कुठं ना कुठे कामात पडली. तर एक मेहनत करा माणूस कसं आपलं जीवनामध्ये एक 5-6 वाजता जाऊन 10-12 वाजेपर्यंत आपण मित्रांनो 1000-2000 असं पैसे घेऊन यायचे मित्रांनो. थोडा व्यवसाय मी जमले होतो आणि एवढं गिरे केलं मित्रांनो. तर त्याला खूप वेग वाटायचं म्हणजे तो आमची तिथं म्हणजे आमची सासरे भाऊ होते म्हणायची जाऊन एवढं पैसे आलं जाऊन पटकन एवढं लोक जाऊन हे थंडा वाटतं खूप विचार मेहनत करणारा जास्त. तर हे त्यांच्या मनात प्रश्न उद्भवला मित्रांनो की एक सासरा बी म्हटलं एवढं जाऊन पटकन एवढं जाऊन पैसे एवढं कमी म्हणजे वेळ जाऊन नको मित्रांनो. तर हे मित्रांनो कसं असते की मनामध्ये जर कोणतं काही करत असेल तर मित्रांनो तो कसं करू शकतो माणूस व्यवसायामध्ये मित्रांनो. तर काही कोणत्या गोष्टी आपल्याला वेळेनुसार करतो मित्रांनो तो वेळेला माहिती द्यायला पाहिजे. तर त्यावेळी म्हणतो बाबा व्यवसायामध्ये नंबर दिसतो. तर हे व्यवसाय असतं मित्रांनो तर बरोबर हाताळणी करून आपण चालत असतं. तर वेळ आहे मित्रांनो तो थोडाफार वेळ स्वतःला देणं जरुरी. तर आपला हा व्हिडिओ पहिले कशी मी तुमच्यासाठी काढत मित्रांनो. तर आजचा व्हिडिओ कसा वाटला काय नाही किंवा मित्रांनो. तर मेहनत करून माणूस कसं आपल्या स्वतःचं मेहनत करून व्यवसाय व बिझनेस करू शकतो मित्रांनो हे मी दाखवून दिलं. तर मित्रांनो नक्की तुमच्या चॅनलमध्ये थोडी जी माहिती असेल प्रकार छोट्या माहिती घेऊन मित्रांनो. तर आपली माहिती कशी वाटली तुम्हाला आणि माझ्या माहितीचा हे टप्पा जो होता तर सगळ्याला आमच्या व्हिडिओ माध्यमातून आम्ही दिला मित्रांनो. कसा वाटला आमचा व्हिडिओ काय नक्की कळवा मित्रांनो. अशाच प्रकारचे आपले व्हिडिओ माहिती आपण घेऊन होतो मित्रांनो आणि नवीन इन्फॉर्मेशन आणि सगळ्यात यूट्यूबवर आपली माहिती अपलोड करतो मित्रांनो. तर आमचा हा टप्पा आपला थोडं जीवनाविषयक माझ्या स्वतःचा मी व्हिडिओ टाकला मित्रांनो तुम्हाला आणि कसा वाटला काय नाही आम्हाला नक्की कळवा मित्रांनो. तर असेच आमचे नवीन व्हिडिओ किंवा माहिती आम्ही घेऊन येतो मित्रांनो. आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून आमचे प्रयत्न आहेत की तुम्हाला नवीन काही माहिती भेटावी रेग्युलर नवीन इन्फॉर्मेशन किंवा माहिती आपल्या चॅनलच्या माध्यमातून देत असतो मित्रांनो. आणि आमचे जे काय माहिती आहेत आम्ही कोणत्या पद्धतीने चांगलं द्यायचा प्रयत्न करतो मित्रांनो. तर हे झालं माझ्या जीवनाविषयक मित्रांनो की मी जे काही केलं व्यवसाय नवीन स्टार्टिंग कशी केली काय नाही मी पूर्णपणे तुम्हाला सांगितलं मित्रांनो. पुन्हा कामाला आलं 3च्या नंतर पुन्हा तिथं हटून जायचं मित्रांनो. तिथं 11-12 वाजता येऊन पुन्हा जायचं मित्रांनो. अशा प्रकारे आपण व्यवसायामध्ये यश पूर्ण केलं मित्रांनो. आणि यश चांगल्यापैकी आपलं घडलं मित्रांनो आणि पूर्णपणे एकदम छान दिवस व आरामाचे दिवशी गेले मित्रांनो.
जास्त लोड बी नव्हता मित्रांनो आणि पैसे किती राहायचे मित्रांनो. तर हेच खूप मौल्यवान क्षण आणि आठवणी राहिल्या मित्रांनो. तर आजचा आपला व्हिडिओ समाप्त करू. कसा वाटला काय नक्की कळवा मित्रांनो. असेच व्हिडिओ घेऊन येतो आपण. तर बाय बाय मित्रांनो. सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करा मित्रांनो. बाय बाय.